नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 75 लाख ग्रॅज्युएटी. निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल जास्तीत जास्त फायदा. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करण्याची कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान आत्तापर्यंत फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन आणि निवृत्ती वेतन असे मुद्दे चर्चेत राहिले. पण आता ग्रॅज्युएटी मर्यादा वाढवण्याची ही मागणी जोर धरत आहे. कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती लाभांशामध्ये हा सर्वात मोठा बदल असणार आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी अनेक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांनी ग्रॅज्युएटी नियमांमध्ये लक्षणीय बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अहवालानुसार ग्रॅज्युएटी मर्यादा वाढवण्यापासून ग्रॅज्युएटीची गणना करण्याची पद्धत बदलणे आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभांशामध्ये बदल करण्यापर्यंत पर्याय आयोगासमोर मांडले आहेत. 8व्या वेतन आयोगासमोर ग्रॅज्युएटीसाठी नवीन प्रस्ताव काय? प्रस्तावानुसार कमाल ग्रॅज्युएटीची मर्यादा 50 लाखांपर्यंत वाढवणे. ग्रॅज्युएटीचे कॅल्क्युलेशन हे ग्रॅज्युएटी बरोबर 1,03 गुणिला मूळ वेतन प्लस महागाई भत्ता गुणिला पात्रता सेवेच्या पूर्ण झालेल्या 6माही कालावधीची संख्या. ग्रॅज्युएटीची मर्यादा 25 लाखांवर केवळ 75 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला गेलेला नाही, तर NCJCMने ग्रॅज्युएटी कॅल्क्युलेट करण्याची सध्याची पद्धत बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. ग्रॅज्युएटीचे कॅल्क्युलेशन 30 ऐवजी 25 प्रभावी कामाच्या दिवसांवर आधारित असावे, तर पगाराच्या 16.5 पट ही सध्याची मर्यादा काढून किंवा वाढवण्याचाही विचार केला पाहिजे. अशा परिस्थितीत सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून 75 लाखांपर्यंत ग्रॅज्युएटीची मागणी मान्य केल्यास रिटायरमेंटवर मिळणाऱ्या एकरकमी रकमेत मोठी वाढ होऊ शकते. ही मागणी मान्य झाली तर सेवानिवृत्ती लाभांचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाणार आहे.